Okay, hello students. Guru Brahma, Guru Vishnu, Guru Devo Maheshwara, Guru साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की डिस्प्ले ऍड्स काय असतात, सर्च ऍड्स काय असतात. बेसिकली आपण आज गुगल ऍड्स विषयी जास्त बोलणार आहोत. तर डिजिटल मार्केटिंग चे बेसिक्स आपण डिस्कस करत आहोत आपल्या ह्या मराठी व्हर्जनमध्ये डिजिटल मार्केटिंगच्या डिस्कशनमध्ये. मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्ममध्ये किंवा एक शॉर्ट मेथडमध्ये परत एकदा सांगतो की डिजिटल मार्केटिंग काय आहे. कोणता पण एक बिझनेस असतो, त्याच्याकडे एक शॉप असते फिजिकल वर्ल्डमध्ये आणि तो काय करतो फिजिकली कुठे ना कुठेतरी जाऊन मार्केटिंग करायचा प्रयत्न करतो. पेपर किंवा रेडिओज किंवा मॅगझिन्स, फ्लायर्स असे काहीतरी गोष्टी तो प्रिंट करून इतरांपर्यंत पोहोचवतो. त्या पद्धतीने आपल्याला त्याच्या बिझनेसविषयी माहिती कळते. सेमच गोष्ट जर आपण ऑनलाईन जगामध्ये केली तर आपल्याला त्याला डिजिटल मार्केटिंग असं म्हणता येईल. परंतु ऑनलाईन मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन प्रेझेन्स लागतंच असं आहे का? येस. वी डोंट रिक्वायर वेबसाईट ऑलवेज, बट वी रिक्वायर ऑनलाईन प्रेझेन्स. ठीक आहे. माझा एक कोर्स येतोय ज्याच्यामध्ये 100 डिफरंट मेथड्स आहेत, प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही डिजिटल प्रेझेन्स करू शकता. तो पहा जर तुम्हाला अजून जास्त माहिती हवी असेल तर. पण भरपूर लोकांमध्ये, स्टुडंट्समध्ये असा डाऊट असतो की सर डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी ज्या कोणत्या बिझनेसची मार्केटिंग करणार आहोत, बिझनेस तर लागेलच ना. डिजिटल मार्केटिंग करायची म्हणजे कोणाची तरी करावी लागेल. मग कोणाची करतो आपण? एका ऑर्गनायझेशनची. बिझनेसच असला पाहिजे असं काही नाही. एज्युकेशनल ऑर्गनायझेशन आहे, NGO आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, ठीक आहे, किंवा मग बिझनेस ऑर्गनायझेशन. कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये काही प्रोडक्ट असतात किंवा काही सर्व्हिसेस असतात. त्याचा प्रचार करण्यासाठी, मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये कुठे ना कुठे काही ना काहीतरी प्रेझेन्स लागतं. जसं ऑफलाईन शॉप, ऑफिस काही ना काहीतरी असतं, तसं ऑनलाईन पण काहीतरी पाहिजे. तर आपण ऑनलाईन काय करतो? ऑनलाईन आपण सोशल मीडिया अकाउंट्स बनवू शकतो, जे की फ्रीमध्ये, किंवा वेबसाईट बनवू शकतो, किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा खूप साऱ्या गोष्टी बनवू शकतो. असे 100 वेगळे मेथड्स आहेत जे मला माहिती आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त पण मेथड्स असू शकतात जे इतरांना माहिती आहेत. त्या शोधा आणि त्या शिका. ठीक आहे. आज आपण काय डिस्कस करणार आहोत की असे ऑनलाईन प्रेझेन्स बनवल्याच्या नंतर पुढे प्रोसेस काय असते, की आता आपल्याकडे किती मेथड्स आहेत सर, की आपण ह्या ऑनलाईन प्रेझेन्स बनवल्याच्या नंतर आपण मार्केटिंग करूया आपल्या बिझनेसची. ठीक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, डिजिटल मार्केटिंगमध्ये 6 मेजर प्रकार आहेत. मी ह्याच्या आधी पण डिस्कस केलं. एक आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, सर्च इंजिन ऍड्स, सोशल मीडिया ऍड्स. हे झाले 4 प्रकार. ठीक आहे. हे 4 मेजर प्रकार आहेत. तोंडपाठ असले पाहिजेत प्रत्येकाला आणि हे असं मनातच आलं पाहिजे. वेबसाईट आहे तर वेबसाईटला ऑप्टिमाइज केलं तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. वेबसाईटची मार्केटिंग केली पैसे देऊन तर सर्च इंजिन मार्केटिंग किंवा गुगल ऍड्स. तसंच सोशल मीडियाला फक्त ऑप्टिमाइज केलं तर सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. सोशल मीडियाचे ऍड्स दाखवले तर सोशल मीडिया ऍड्स. आपल्याला इतकं लक्षात असलं पाहिजे. 5वा आणि 6वा डिपार्टमेंट ॲफिलिएट मार्केटिंग आणि लीड जनरेशन आहे. त्याला थोडंसं साईडला ठेवा ह्या सेशन पुरतं. ठीक आहे. तर आपण आज काय पाहणार आहोत, ऑप्टिमायझेशन जे टेक्निक्स असतात ना, जे सोशल मीडियाला ऑप्टिमाइज करतात किंवा वेबसाईटला ऑप्टिमाइज करतात, त्याच्याविषयी आपण एक सेपरेट सिरीज बनवूया. ह्या सिरीजमध्ये आपण फक्त एवढं डिस्कस करणार आहोत की पेड ऍडव्हर्टाइजमेंट कशी असते. आता पेड ऍड्स कोणत्याही कंपनीच्या जेव्हा आपल्याला चालवायच्या आहेत, ठीक आहे, तर त्यावेळेस 2 ऑप्शन आहेत. पेड ऍड्सचा अर्थ काय असतो पहिले तर समजून घ्या, की जिथे पैसे द्यावे लागतात. अनपेड ऍड्स काय असतात मग सर, जिथे बिना पैसा देता कोणाची मार्केटिंग होऊ शकते का? नाही. त्याचा अर्थ असा नसतो. इनडायरेक्ट पैसे आपण देतो. ऑप्टिमायझेशन करण्यासाठी ना फक्त मला ह्युमन रिसोर्सेस लागतात. म्हणजे मी माझ्या एका एम्प्लॉईला सांगेल की तू हे 10 स्टेप करत राहा रोज. हे 10 स्टेप तू रोज जर माझ्या ऑफिसमध्ये येऊन केल्या तर माझी वेबसाईटला ऑटोमॅटिकली ऑप्टिमाइज होत राहील. माझी वेबसाईट ऑटोमॅटिक ऑप्टिमाइज होत राहील. रोज यायचे 10 स्टेप करायचे मी जे सांगितलं त्या 10 स्टेप, 12 स्टेप, 10 स्टेप, 12 स्टेप, जे काही असेल ते करत राहायचं. पण कुठेही आपल्याला दुसऱ्यांना पैसे नाही द्यायचे, पण मला माझ्या एम्प्लॉईला तर पैसे द्यावे लागतील. करेक्ट. तर माझी इन्व्हेस्टमेंट किती झाली? फक्त फक्त आणि फक्त त्या एम्प्लॉईला सॅलरी देण्यापुरती. राईट. पण पेड ऍड्समध्ये कसं असतं की मला इतरांना पण पैसे द्यावे लागतात, प्लस माझ्या एम्प्लॉईला तर द्यायचेच आहेत ऑब्व्हियसली, कारण की तो पेड ऍड्स पण मॉनिटर करणारे, चालवणारे एक्सेट्रा. ठीक आहे. मग पैसे कोणाला द्यावे लागतात? आता मला जर
वेगवेगळ्या वेबसाईट्सवर ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायची आहे. तर ह्या सगळ्या वेबसाईट कुठं असतात? Googleवरती असतात. म्हणून मला Googleला पैसे द्यावे लागतात. मी Googleला पैसे देतो आणि सांगतो, की वेगवेगळ्या वेबसाईट्सवर माझे पोस्टर्स, व्हिडिओज काहीतरी दाखवा. तर वेबसाईटवर व्हिडिओ दिसू शकतात का? नाही, प्रत्येक ठिकाणी नाही दिसू शकत. पण पोस्टर दिसू शकतात. ओके. मग व्हिडिओ कुठे दिसू शकतात? YouTubeवर. YouTube कोणाचं आहे? Googleचंच आहे. म्हणजे YouTubeवर जरी ॲड्स दाखवायच्या आहेत किंवा वेबसाईटवर ॲड दाखवायच्या आहेत, तर दोन्हीचे पैसे मला Googleला द्यावे लागतील. त्यालाच Google ॲड्स असं म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो, की मी समजा आजची न्यूज वाचतोय. ठीक आहे, टुडेज न्यूज. ठीक आहे. मी असं टुडेज न्यूज टाकल्याच्या नंतर माझ्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. मी काय करतोय, कोणत्याही एका वेबसाईटवर जातोय. ठीक आहे. चला एका वेबसाईटवर जाऊ. या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्ही पाहताय वेबसाईट हळूहळू लोड होतीये. माझ्याकडे न्यूज येत आहेत. ठीक आहे. आणि राईट साईडला इथं लिहिलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट. बघा, हे पाहून घ्या तुम्ही. राईट साईडला इथं लिहिलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट. मग म्हणजेच काय, हा जो स्पेस आहे, हे बघा इथे पण, हे इथं राईट साईडला व्हर्टिकल बॅनर्स आहेत. हे इथं स्क्वेअर बॅनर दिसतोय. आता हे नावं जर लक्षात नाही राहिले, तरी आपण इंटरव्ह्यूअर समोर, इतर कोणत्याही माणसासमोर थोडेसे टेक्निकल शब्द तर वापरू शकतो ना, की त्याने आपण एज्युकेटेड वाटावं. करेक्ट. सो हे व्हर्टिकल दिसतंय मला. ठीक आहे. इट इज व्हर्टिकल लॉंग बॅनर आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. इट इज हॉरिझॉन्टल लॉंग बॅनर असं म्हणू शकतो. ठीक आहे. इथे स्क्वेअर बॅनर आहे असं म्हणू शकतो. भरपूर स्टुडंट्स फक्त ह्यामध्येच मिस्टेक करतायत, की तुम्ही टेक्निकल शब्द काही वापरत नाहीयेत. हो सर, बॅनर असतात, वेबसाईटवर बॅनर येतात, एवढंच सांगणं पुरेसं नसतं. व्यवस्थित सांगा, की व्हर्टिकल बॅनर्स आहेत, हॉरिझॉन्टल बॅनर्स आहेत, स्क्वेअर बॅनर आहेत, रेक्टँगल बॅनर्स आहेत, काय आहे हे तर शब्द तुम्ही वापरू शकता. करेक्ट. असे शब्द वापरा. आणि असे ॲडव्हर्टाइजमेंट जिथं दिसत आहेत, ह्या ॲडव्हर्टाइजमेंट हिंदुस्तान टाइम्स नावाची ही वेबसाईट आहे ना. ही वेबसाईट कोणाची? हिंदुस्तान टाइम्सची. आता इथं काय दिलंय? जिंजर नागपूर एअरपोर्ट रोड. ठीक आहे. आता हे ओपन आहे. तर हे कोण करत असेल बरं हिची ॲडव्हर्टाइजमेंट? कदाचित महाराष्ट्र गव्हर्नमेंट करत असेल, नागपूर गव्हर्नमेंट करत असेल. ते एअरपोर्टमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली कोणती पण एक कंपनी आहे ती करत असेल. पण त्यांचा आणि हिंदुस्तान टाइम्सचा काही संबंध आहे का? बिलकुल नाही. तुम्हाला हळूहळू कळेल, जेव्हा तुम्ही माझ्यासोबत हे शिकत राहणार, तर तुम्हाला कळेल की ह्याचा आणि त्याचा काही संबंध नाहीये. मी जर ह्याला रिफ्रेश करत बसलो, ठीक आहे, किंवा मी संध्याकाळी तुम्हाला परत हीच वेबसाईट दाखवली, तर गॅरंटी नाहीये की फक्त ह्याच ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसतील. उद्या परवा रोज त्याच ॲडव्हर्टाइजमेंट दिसतील अशी गॅरंटी आहे का? नाही, बिलकुल नाही. चेंज होत राहतील. कदाचित मला ह्या ॲड्स दिसत आहेत, तुम्हाला वेगळ्या ॲड्स दिसतील. मी सध्या मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे, तुम्ही वेगळ्या लोकेशनमध्ये आहात, म्हणून तुम्हाला वेगळी ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल. कोणी चेन्नईमध्ये आहेत तर त्याला तमिळमध्ये ॲड्स दिसतील, हैदराबादमध्ये तर तेलुगूमध्ये दिसतील, दिल्लीमध्ये आहे तर हिंदीमध्ये दिसतील. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आपण इतरांना दाखवू शकतो. मग हिंदुस्तान टाइम्सचा आणि ह्यांचा काही संबंध नाहीये, तर हिंदुस्तान टाइम्स त्यांच्या वेबसाईटवर ऍड का दाखवू देत आहे? कारण की त्याचे पैसे त्यांना भेटत असतात. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण घ्या. मी तुम्हाला असं म्हणलं की एक आपल्या सोसायटीमध्ये एक मोठं ग्राउंड आहे. ठीक आहे, खूप मोठं ग्राउंड आहे, किंवा एका कॉलेजमध्ये खूप मोठं ग्राउंड आहे, आणि आपण सोसायटीमध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये एक छोटासा इव्हेंट ठेवलाय 15 ऑगस्ट निमित्त. आता माहिती आहे तुम्हाला, 15 ऑगस्टच्या दिवशी भरपूर लोक येतात. म्हणजे स्टुडंट्स तर येतीलच आपल्या कॉलेजचे, किंवा सोसायटीचे माणसं येतीलच. पण त्या दिवशी आजूबाजूला जर कोणी असेल तर एक नॅशनल डे म्हणून ते लोक ना त्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायचे ट्राय करतात. करेक्ट. एक छोटा इव्हेंट मी कॉलेजमध्ये ठेवला, किंवा एक छोटा इव्हेंट मी माझ्या सोसायटीमध्ये ठेवला तरी सुद्धा. आता तिथं खूप सारे लोक येणार, म्हणजेच काय, छोटे स्टुडंट्स, मोठे स्टुडंट्स, छोटे चिल्ड्रन, ठीक आहे, मोठे अडल्ट वगैरे सगळेच येणार. मग त्यांना तिथे आल्याच्या नंतर काही ना काहीतरी तर लागेल ना. पाणी बॉटल लागू शकते, काहीतरी खायला प्यायला लागू शकतं, छोटे स्नॅक्स लागू शकतात, ठीक आहे, किंवा बिस्किट्स वगैरे लागू शकतात, जर इव्हेंट माझा 2-3 तासांचा आहे तर. करेक्ट. आता मी काय केलं, एक आयडिया घेतली की मला इव्हेंट ऑर्गनाईज करण्यासाठी पैसे लागतील, बरोबर ना. सोसायटीमध्ये पण इव्हेंट ठेवण्यासाठी मला हॉलची वगैरे परमिशन लागत असते, कॉलेजमध्ये ठेवण्यासाठी पण हॉलची वगैरे परमिशन लागते, किंवा कॉलेजला मेंटेनन्स तर लागत असेल ना काहीतरी. तसंच सोसायटीमध्ये पण लागेल. तर त्याचे पैसे कुठून येतील? मग मी काय करतो, आजूबाजूच्या फूड स्टॉल्सवाल्यांना, आजूबाजूला फूड स्टॉल्स आहेत किंवा आजूबाजूला इतर काही
बिझनेस आहेत छोटे छोटे असे खाण्यापिण्याचे, त्यांना मी कॉन्ट्रॅक्ट देतो की तुम्ही ह्या दिवशी या 15 ऑगस्टला आणि आम्ही तुम्हाला परमिशन देतो, तुम्ही इथं तुमचे स्टॉल्स टाकू शकता. तर सकाळी सकाळी नॅशनल अँथम वगैरे झाल्याच्या नंतर 15 ऑगस्टला असे सगळ्यांचे स्पीच वगैरे झाल्याच्या नंतर बाहेर इडली डोसा, त्याच्यानंतर काही असं चहा कॉफी बिस्किट्स ह्याच्या सँडविच ह्याचे सगळे स्टॉल्स आहेत. ऑब्व्हियसली सगळे स्टुडंट्स किंवा तिथं जे कोणी आलेले आहेत सगळेजण काय करतील, प्रेफर करू शकतात की त्या स्टॉलवर जाऊन काहीतरी खाणं. ऑटोमॅटिकली त्या स्टॉलवाल्यांचा थोडासा बिझनेस वाढला. का? कारण की त्यांना मी तिथे जागा दिली. ते जागा देण्याबद्दल मी त्यांना काहीतरी स्पॉन्सरशिप मागतो. मी त्यांना म्हणतो की ठीक आहे, मी तुम्हाला तिथं परमिशन देतो. किती बिझनेस चालेल ह्याची मला गॅरंटी नाहीये, परंतु तुम्हाला तिथं संधी जर दिली तर लोकांच्या ऍटलिस्ट नजरेत येतात तुम्ही, की अच्छा सिद्धिविनायक फूड स्टॉल हा पण एक ब्रँड आहे आपल्या सिटीमध्ये, मुंबईमध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा अमरावतीमध्ये, कुठे पण. बरोबर? ऍटलिस्ट तुमची मार्केटिंग होते तिथं, लोक बघून जातील तुमचा स्टॉल किंवा तुमचं बॅनर पोस्टर होर्डिंग जे काही असेल ते. बरोबर? किंवा ट्राय पण करून जातील तुमच्याकडे कॉफी चहा काही भेटतंय का सगळं. बरोबर? तर त्याच्या बदल्यात मी तुमच्याकडून पैसे घेतो. का? कारण की तुम्ही माझी जागा वापरतायत टेम्पररी. तसंच हिंदुस्तान टाइम्स काय म्हणतं, की माझ्याकडे जागा आहे माझ्या वेबसाईटवर, इथे मी माझे आर्टिकल्स पब्लिश करतो ना. तर हिंदुस्तान टाइम्स म्हणतं की माझ्याकडे ना मी खूप साऱ्या लोकांना अट्रॅक्ट करू शकतो. कसं? कारण की आमचा बिझनेस आहे की आम्ही न्यूज देतो. आता न्यूज वाचण्यासाठी आपल्याला कुठे पैसे लागतात का? बिलकुल नाही. मग ते फ्री न्यूज देतात तर त्यांचा बिझनेस कसा चालतो? दोन पद्धतीनं. एक, फ्री न्यूज तर ते देतातच, पण ते एचटी प्रीमियम पण देतात, म्हणजे हिंदुस्तान टाइम्स प्रीमियम. ठीक आहे. काही लोक जे एमपीएससी यूपीएससी अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहेत त्यांना डिटेल्ड रिपोर्ट लागत असतो प्रत्येक न्यूजचा. तर ते तसे डिटेल रिपोर्ट प्रीमियम प्राइसिंग मध्ये विकतात. अँड सेकंड थिंग, विथ द हेल्प ऑफ स्पॉन्सर्ड ऍड्स, म्हणजे ते लोक त्यांच्या वेबसाईट्सवर किंवा त्यांच्या न्यूजपेपरमध्ये जर आपल्याला ऍड द्यायची आहे, ऑब्व्हियसली हिंदुस्तान टाइम माझ्याकडून काहीतरी पैसे घेईल ना. मी त्यांना म्हणेल की सिद्धिविनायक माझं नाव आहे आणि माझ्या कंपनीचं नाव आहे स्वच्छंद. तर मी काय करेल, स्वच्छंदविषयी काही ऍड देईल. ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग क्लास प्रॅक्टिकली इन महाराष्ट्र और इन इंडिया. कुठूनही या, इट इज ऑनलाईन. असं जर ऍड द्यायची आहे तर हिंदुस्तान टाइम काय म्हणेल, ओके फ्रंट पेजला द्यायची आहे ₹50,000 इन वन स्टेट किंवा वन सिटी. ठीक आहे. ₹14 लाख ऑल ओव्हर इंडिया. ठीक आहे. किंवा ₹50 लाख फुल पेज. असं वेगवेगळे त्यांचे रेट्स असतात, असं असतं. तशाच पद्धतीनं इथं ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती इथे, ठीक आहे, इथे लेफ्ट साईडला राईट साईडला सगळीकडे जागा तरी कमी आहे ना, मध्ये मी मिडलमध्ये दाखवू शकतो माझे न्यूज वगैरे सगळं काही. तर राईट आणि लेफ्ट साईडला जिथे कुठे जागा आहे तिथे ऍडव्हर्टाइजमेंट दाखवण्याचे हिंदुस्तान टाइम्स काय करतं, पैसे घेतं. मग हे पैसे कोणाकडून घेतं? माझा आणि हिंदुस्तान टाइम्सचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का? नाही. मी स्वच्छंद म्हणून जर हिंदुस्तान टाइम्सकडे गेलो तर ते लोक काय करू शकतात, इथं सेंटरमध्ये कुठे पण टाकू शकतात माझी ऍडव्हर्टाइजमेंट, पण इथं साईडला नाही टाकू शकत. ह्या ऍड्स फक्त कोण दाखवू शकतं? गुगल. मग हिंदुस्तान टाइम्स काय करतं, गुगलला सांगतं की ठीक आहे, तुमच्याजवळ जर कोणी पण बिझनेसमॅन आले ज्यांना ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची तर मी रेडी आहे माझी वेबसाईट त्यांना देण्यासाठी की जिथे त्यांचे ऍड्स दिसतील. आणि गुगल कोण आहे? इंटरमिजिएट. मी कोण आहे? बिझनेसमॅन. मी काय करेल, मी गुगलला ₹10 देईल आणि सांगेल की माझी ऍडव्हर्टाइजमेंट कुठेतरी दाखवा. मग गुगल काय करतं? सर्च करतं. ठीक आहे, कोणत्या कोणत्या वेबसाईट्स रेडी आहेत ऍड्स दाखवण्यासाठी? चला, मग हिंदुस्तान टाइम्स, इकॉनॉमिक टाइम्स, क्रिकबज, खूप साऱ्या वेबसाईट असतात. प्रत्येक जणाच्या इथे ऍड्स दाखवण्याचे ते लोक काय करतात, माझ्याकडून फॉर एक्झाम्पल ₹10 घेत आहेत. एका ठिकाणी ऍड दाखवायचे ₹10, 2 ठिकाणी दाखवायचे ₹10, सॉरी ₹20, 3 ठिकाणी दाखवायचे ₹30. मग त्या ₹10 ₹2 स्वतः ठेवतात आणि ₹8 हिंदुस्तान टाइम्सला देतील, किंवा ₹5 स्वतः ठेवतील, ₹5 हिंदुस्तान टाइम्सला देतील. रेशो काय आहे मला माहित नाही, पण थोडे पैसे स्वतःला ठेवतात, थोडे पैसे हिंदुस्तान टाइम्सला देतात. ठीक आहे. काम कोणाचं झालं? माझं ऍज अ बिझनेसमॅन. पैसे कोणाला भेटले? गुगलला सुद्धा भेटले आणि त्या वेबसाईटला सुद्धा भेटले. ह्याला म्हणत असतात पेड ऍडव्हर्टाइजमेंट. आणि ज्या ऍड्स तुम्हाला डायरेक्टली अशा दिसत आहेत ह्याच ऍडव्हर्टाइजमेंटला डिस्प्ले ऍड्स असं म्हणतात. ह्या ऍड्सला काय म्हणतात? डिस्प्ले ऍड्स. डिस्प्ले ऍड्स म्हणजे काय असतं?
अशा ॲडव्हर्टाइजमेंट ज्या डायरेक्टली तुम्हाला दिसतात विदाऊट एनी सर्च. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली दिसतात म्हणजे त्या इमेज असू शकतात, व्हिडिओज असू शकतात, काही पण असू शकतात. जसं की हे डायरेक्टली दिसतात म्हणजे मी ह्या ॲडव्हर्टाइजमेंट बद्दल काही सर्च केलंय का? काहीच नाही. मी तर न्यूज विषयी सर्च केलं होतं. ठीक आहे. मी इतर जर कोणत्या वेबसाईटवर गेलो तर अजून एक वेगळं काहीतरी ॲड दिसेल आपल्याला इंडियन एक्सप्रेसवर जाऊया. ठीक आहे. परत न्यूज चॅनल आहे. व्हेरी गुड. आता इथे बघा तुम्ही इथे ॲडव्हर्टाइजमेंट लिहिले म्हणजे इथे लोड होईल. ठीक आहे. इथे ॲडव्हर्टाइजमेंट लोड होईल. इथे पण राईट साईडला ॲडव्हर्टाइजमेंट लोड होईल काहीतरी. ठीक आहे. असं पाहत राहा सगळीकडे. इथे पण एक ॲडव्हर्टाइजमेंट यायला हवी. अशा भरपूर ठिकाणी वेगवेगळे ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. तिथं काही ना काहीतरी लोड होतंय आता. ठीक आहे. माझा इंटरनेट स्लो असेल किंवा कदाचित लोड व्हायला टाइम लागेल. ठीक आहे. तर इथं लोड झाल्याच्या नंतर तुम्हाला जी कोणती ऍड दिसणार आहे ती ऍड बेसिकली काय आहे, ती डिस्प्ले ऍड आहे. का आहे? कारण की ती डायरेक्टली डिस्प्ले केली जात आहे. डायरेक्टली डिस्प्ले केली जात आहे. अशा पण ऍडव्हर्टाइजमेंट असतात ज्या डायरेक्ट डिस्प्ले नाही केल्या जात. ठीक आहे. डायरेक्ट डिस्प्ले नाही केल्या जात. जसं की आता थांबा, पहिले हे बघा, हे लोड झालेलं इथं मॅक. ठीक आहे. आता हे ऍपलचा एक प्रोडक्ट आहे जो इथं प्रमोट केला जातोय. तर राईट साईडला वेगळंच काहीतरी प्रमोट केलं जात आहे. ठीक आहे. इथं खाली गेल्याच्या नंतरही इथं इथं जी जागा आहे इथे पण एक वेगळी ऍडव्हर्टाइजमेंट दिसू शकते मला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी ऍडव्हर्टाइजमेंट मी दाखवू शकतो. ठीक आहे. मग सर हे आपण सुद्धा आपल्या वेबसाईटवर दाखवू शकतो का? हो. YouTube जे लोक चालवतात, तुम्ही एक शब्द ऐकला असेल की YouTubeचं चॅनल मॉनिटाईज करता येतं. मॉनिटाईज करता येतं म्हणजे काय? आपण आपल्या YouTubeचं चॅनल थोडं पॉप्युलर करायचं आणि YouTubeकडे रिक्वेस्ट करायची की आता मी पॉप्युलर झालेलो आहे. प्लीज माझ्या व्हिडिओजच्या मध्ये ना तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट कुठेही दाखवू शकता. त्यांनी आपला काय फायदा होईल? माझ्या व्हिडिओच्या मध्ये जर ॲड दिसल्या लोकांना, बरोबर, तर बिझनेसमॅनच्या ॲड सगळ्यांना दिसतात म्हणून बिझनेसमॅन पैसे देईल कोणाला? YouTubeला. YouTube कोणाला देईल? मला, कारण की माझं चॅनल आहे ना. मग मला थोडे पैसे भेटतायत, YouTubeला थोडे पैसे भेटतायत आणि त्या बिझनेसमॅनची ॲड दिसते प्रत्येक जणाला म्हणून बिझनेसमॅन पण खुश आहे, त्याला पॉप्युलॅरिटी भेटते ना. सेमच गोष्ट आहे. आपल्याला आपली वेबसाईट थोडी फेमस करावी लागते, कुठेतरी एक रजिस्टर करून गुगलला रिक्वेस्ट करावी लागते. हे बेसिकली रिक्वेस्ट म्हणजे मी सोप्या भाषेमध्ये सांगतोय. युट्यूबला रिक्वेस्ट करणं म्हणजे काही ईमेल लिहित नसतो आपण. छोट्या टेक्निक्स असतात, सेटिंग असतात, त्या सेटिंग करायच्या असतात. तसंच तुम्हाला पण सुद्धा तुमच्या क्लायंटच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या स्वतःच्या वेबसाईटवर जर अशा ॲडव्हर्टाइजमेंट दाखवायच्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला काही सॉफ्टवेअर वापरावी लागतात, काही सेटिंग्स करावी लागतात आणि ऑटोमॅटिकली इथे रॅन्डमली किंवा तुम्हाला पाहिजे त्याच ॲड तुम्ही इथं दाखवू शकता. कधी कधी असंही होऊ शकतं की इथे इंडियन एक्सप्रेसचं वेबसाईट आहे आणि इथे अनवॉन्टेड ॲड्स येतात. म्हणजे अशा पण ॲड्स येत आहेत ज्या मला नाही आवडत. फॉर एक्झाम्पल टोबॅको किंवा मग अल्कोहोलिक ॲड्स येत आहेत. फॉर एक्झाम्पल मला माझ्या वेबसाईटवर अशा ॲडव्हर्टाइजमेंट नाही दाखवायच्या, तर मी काय करेल? माझ्याकडे जे सॉफ्टवेअर आहे ते नंतर शिकवणार आहे तुम्हाला. त्या सॉफ्टवेअर्समध्ये सेटिंग करू शकतो की मला कोणत्या कॅटेगरीचे ॲड्स दाखवायचे. किंवा अजून एक सिंपल उदाहरण आहे की मी जर माझी वेबसाईट घेतली स्वतःची, मी इथे टाईप केलं स्वच्छंद, ही माझी वेबसाईट आहे. ह्याच्यावर मी काय करतो, वेगवेगळे ब्लॉग्स पण लिहितो, कोर्सेस पण आम्ही सेल करतो. आता ही जी वेबसाईट आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर ही सगळी एक एज्युकेशनल वेबसाईट आहे, जिथे आम्ही काय करतो, एज्युकेशन विषयी मॅक्सिमम ट्राय करतो तुम्हाला नॉलेज देणं. मग कोणते सेक्टर आहेत आमचे? आम्ही डिजिटल मार्केटिंग शिकवतो, डेटा सायन्स शिकवतो, वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल मला जर कोणी येऊन म्हणलं की तुम्ही लेट्स से फॉर एक्झाम्पल एक पॉलिटिकल पार्टी आहे त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट इथं दाखवा, तर मला आवडेल का? कदाचित नाही. का? कारण की हे तर एक एज्युकेशनल वेबसाईट आहे ना. ज्यावेळेस इलेक्शन्स होतील त्यावेळेस अशा ॲडव्हर्टाइजमेंट इथे इलेक्शनवाल्या पण दिसू शकतात पॉलिटिकल पार्टीजच्या. तर त्याच ॲडव्हर्टाइजमेंट मला इथं दाखवायच्या असतील तर मी सिलेक्ट करू शकतो किंवा मला दाखवायच्या नसतील तरी सुद्धा मी तशा सेटिंग करू शकतो. ठीक आहे. आता कोणी जर इथं आलंय माझ्या वेबसाईटवर आणि ब्लॉग्स वाचतंय, माझे आर्टिकल्स वाचतंय, म्हणजे काय? त्याचा इंटेन्शन कसा आहे? त्याचा इंटेन्शन आहे एज्युकेशनल बेस्ड. म्हणजे त्याला एज्युकेशन विषयी काहीतरी ऐकायचंय माझ्याकडून. त्याला एज्युकेशन विषयी ऐकायचंय माझ्याकडून. बरोबर? म्हणजेच तो सध्या एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी माझ्या वेबसाईटवर येतो, तर त्याला मी कोर्सेसच्या ॲडव्हर्टाइजमेंट राईट साईड लेफ्ट साईडला दाखवल्या तर रेलेव्हंट वाटतील.
राईट साईडला संतूरची ऍड दाखवतोय, लेफ्ट साईडला कोलगेटची ऍड दाखवतोय, तर ते रेलेव्हंट आहे का? नाही. जर माझ्या वेबसाईटवर कोणीतरी आर्टिकल वाचायला येतोय म्हणजे तो अभ्यासाच्या मूडमध्ये आहे. तो संतूर, कोलगेट, मॅगी अशा गोष्टी का बघेल आणि म्हणजे ते रेलेव्हंट का राहील? ते तर उलट डिस्ट्रॅक्टिंग असेल ना. तर मी तशा पण सेटिंग करू शकतो की कोणत्या ऍड्स दिसल्या पाहिजे. जशी वेबसाईट तशा टाईपच्या आपण ऍड्स तिथं दाखवू शकतो. आपल्याला थोडाफार कंट्रोल असतो त्यावर. ठीक आहे. आता मी माझी वेबसाईट मॉनिटाईज नाही केली. का? कारण की माझी मर्जी असते. ठीक आहे. तर डिस्प्ले ऍड्स अशा गोष्टींना म्हणतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला डिस्प्ले ऍड्स कळालेल्या आहेत. आता डिस्प्ले ऍड्स कोण दाखवू शकतं, केव्हा दाखवू शकतं, दाखवल्याचे फायदे काय आणि नुकसान काय, हे सगळं डिस्कस करूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की डिस्प्ले ऍड कळालेत का? तर हो. डिस्प्ले ऍड्स काय असतात? सर कोणत्याही वेबसाईटवर किंवा कुठेही डायरेक्टली जर शो करण्यात आलेत काही इमेजेस, व्हिडिओज किंवा जी आहे शॉर्ट व्हिडिओज काही पण, तर त्याला आपण काय म्हणतो? डिस्प्ले ऍड्स. सर मग मी Instagramवर किंवा YouTube शॉर्ट्सवर बघता बघता मला सडनली कोणती तरी एक ऍड येते, ती डिस्प्ले ऍड आहे का? येस, इट इज अ काइंड ऑफ डिस्प्ले ऍड. का? कारण की तुम्ही काही सर्च केलं नाहीये. ठीक आहे. दोनच टाईपच्या ऍड्स असतात, एक आहे डिस्प्ले ऍड आणि एक आहे सर्च ऍड. सर्च ऍड म्हणजे काय आहे आपण थोडंसं लेटर नंतर डिस्कस करूया. ठीक आहे. सध्या आपण डिस्कस करतोय डिस्प्ले ऍड. डिस्प्ले ऍड म्हणजे डायरेक्टली तुमच्या इंटेन्शनला न विचार करता मी ऍडव्हर्टाइजमेंट दाखवतोय. एक माझा स्टुडंट आहे, मुंबईमध्ये बसलाय आणि तो सध्या आता मूवी पाहतोय. अचानक त्याला एक ऍडव्हर्टाइजमेंट दिसली फर्निचर रिलेटेड. त्याची इच्छा होती का फर्निचर बघण्याची? नाही. डायरेक्ट दिसली. दॅट इज डिस्प्ले ऍड. ठीक आहे. एक स्टुडंट आहे, तो त्याच्या कॉलेजमध्ये बसलाय, बोर झालाय म्हणून आता थोडंसं इंस्टाग्राम ओपन केलंय आणि त्याला एक ऍडव्हर्टाइजमेंट दिसली. व्हॉट इज दॅट? डिस्प्ले ऍड. बट द डिस्प्ले ऍड इज ऑफ इंस्टाग्राम. आपण इथं जे डिस्प्ले ऍड बोलतोय त्या सगळ्या गुगल ऍड्स विषयी बोलतोय. फरक आहे. लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट नीट व्यवस्थित ऐका आणि प्रत्येक गोष्ट नीट व्यवस्थित आपल्या माइंडमध्ये रजिस्टर करा. डिस्प्ले ऍड ह्या शब्दांचा अर्थ आहे डायरेक्टली तुमचे इंटेन्शन आहेत का नाही आहेत हे विचारच नाही करत मी आणि डायरेक्ट डिस्प्ले करतो. इमेज असेल, व्हिडिओ असेल, शॉर्ट व्हिडिओज असतील, काही पण असेल. ठीक आहे. मग ते तुम्ही एखादं क्रिकेटचं ऍप इन्स्टॉल केलेलं आहे आणि स्कोर पाहताय, तरी सुद्धा क्रिक बज, क्रिक इन्फो, ESPN अशा साईट, अशा वेबसाईट्सवर किंवा ऍप्लिकेशनमध्ये पण डिस्प्ले ऍड दिसू शकतात. ठीक आहे. किंवा इकॉनॉमिक टाइम्स, हिंदुस्तान टाइम्स सारखे न्यूज ऍप जरी घेतले त्याच्यामध्ये पण ऍड्स दिसतात. ज्या डायरेक्ट ऍड दिसल्या त्या काय? डिस्प्ले ऍड आहेत. का? कारण की त्या डायरेक्टली डिस्प्ले केल्या गेल्या. ठीक आहे. तर हे डिस्प्ले ऍड कळालेत का? येस सर. डिस्प्ले ऍड कोण दाखवू शकतं? कोणीही दाखवू शकतं जो काय म्हणू शकतो आपण, वेल इस्टॅब्लिश्ड प्लॅटफॉर्म आहे किंवा एक रिकॉग्नाइज्ड अँड व्हेरीफाईड प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे काय सर? समजा मी आता एक वेबसाईट लॉन्च केली आजच आणि मला आजच्या आजच त्याला मॉनिटाईज करायचं, आजच मला सांगायचंय की ह्याच्यावर ऍडव्हर्टाइजमेंट दाखवा आणि मला इन्कम सुरू होईल, तर असं चालत नसतं. तुमच्या वेबसाईटला व्यवस्थित ऑप्टिमाइज करावं लागतं, थोडं थोडं पॉप्युलर करावं लागतं. त्याला व्हेरीफाय करतं गुगल की तुमची वेबसाईट चांगलं कॉन्टेंट देत आहे, कस्टमर तुमचे हॅपी आहेत का नाही आहे. सगळ्यात मेन तर कस्टमर तुमच्या वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशनवर किंवा तुमच्या चॅनलवर येत आहेत का नाही येत आहेत. जर कोणी तुमच्या चॅनलवर व्हिजिटच करत नसेल तर गुगल का परमिशन देईल की तुमच्या वेबसाईटवर ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू आम्ही? बरोबर ना. हे तर त्यांचं नुकसान आहे. त्याच्यापेक्षा ते लोक काय करतात, वेल इस्टॅब्लिश्ड किंवा रिकॉग्नाइज्ड किंवा व्हेरीफाईड वेबसाईट्सवर ते दाखवतात. हा, असं नाहीये की खूप सारेच व्हिजिटर्स पाहिजेत, कोणी सुद्धा दाखवू शकतं, पण ऍटलीस्ट झिरो नसावे पाहिजे. तुमचं लेवल अटेन झाली पाहिजे त्या लेवलच्या पुढे. ठीक आहे. हे ऍक्च्युली हे सगळ्या गोष्ट आपण गुगल ऍडसेन्स नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये शिकणार आहोत. तर पुढे जर तुम्ही माझी कोर्सेस करत राहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी ते सॉफ्टवेअर सुद्धा कळून जाईल कसं करायचं असतं. या ठिकाणी आपल्याला इतकंच समजलं की कोण करू शकतं सर? कोणीही करू शकतं. वेबसाईट किंवा आपलं प्लॅटफॉर्म व्हेरीफाईड करून घ्यायचंय गुगलकडून. कसं होतं? ऑटोमॅटिकली थोड्या दिवसानंतर होतं. स्वतःच्या वेबसाईटला लॉन्च केल्याच्या नंतर ऑप्टिमाइज करा, SEO करत राहा, थोडेसे वेबसाईट व्हिजिटर्स वाढवत राहा आणि मग तुम्ही ऑटोमॅटिकली डिस्प्ले ऍड्स तिथे दाखवू शकता. आणि तुम्हाला काही करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली गुगल दाखवत राहतं. तुम्ही झोपले जरी असताल, दिवसा, रात्री, संध्याकाळी, सकाळी, दुपारी प्रत्येक वेळी ऑटोमॅटिकली ऍडव्हर्टाइजमेंट दाखवले जातात. कोणी जर ती ऍड पाहिली तुम्हाला थोडेसे पैसे भेटतात, कोणी त्या ऍडवर क्लिक केलं अजून जास्त पैसे भेटतात. अशा पद्धतीनं
तुमचं पण काम होतं, गुगलला पण पैसे भेटतायत, बिझनेसमॅनला पण त्याचा उद्देश साध्य होतोय. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आता कोण करू शकतं ह्याचं सांगितलंय. कसं करू शकतं? गुगल ॲडसेन्स नावाच्या सॉफ्टवेअरने करू शकतं. ते नंतर पाहणार आहोत. ठीक आहे. आणि आता केल्याचे फायदे काय? अल्टिमेटली गुगल ॲड्स किंवा डिस्प्ले ॲड्स, फक्त जर डिस्प्ले ॲड्स विषयी आपण जर बोललो, की गुगल ॲड्स नावाच्या सॉफ्टवेअर थ्रू आपण शिकणार आहोत. तर डिस्प्ले ॲड्स तेव्हा दाखवले जातात ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या कंपनीची ब्रँडिंग करायची असते. व्यवस्थित लक्ष देऊ नये. डिस्प्ले ॲड्स मी विदाऊट एनी इंटेन्शन दाखवतो ना, म्हणजे मुंबईमध्ये असे सगळे लोक बसलेले आहेत, आरामशीर बसले त्यांच्या घरी एकदम निवांत, आणि अचानक मी माझी ॲडव्हर्टाइजमेंट दाखवली की ॲडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग क्लासेस फ्रॉम स्वच्छंदा. ठीक आहे. ओनली 100 सीट्स अवेलेबल. लाईव्ह टीचिंग राहील, पर्सनलाइज टीचिंग राहील, पण 100च विद्यार्थी घेतो आम्ही. सगळ्यांनाच ॲड दाखवतोय. मग त्याच्यामध्ये लहान लेकरं पण येऊ शकतात, टीन अडल्ट्स येऊ शकतात, सिनियर सिटीजन्स येऊ शकतात, कोणी सुद्धा येतं. डायरेक्ट दाखवली तर त्याला काय म्हणणार? डिस्प्ले ॲड. प्रत्येकाला दाखवत फिरतोय मी. त्याचा मला फायदा ब्रँडिंगसाठी. त्याचा फायदा काय आहे? ब्रँडिंगसाठी. म्हणजे माझं ब्रँड अवेअरनेस वाढेल. म्हणजेच काय, ज्या वेळेस कोणाला सुद्धा ब्रँड अवेअरनेस करायचा आहे त्यावेळेस डिस्प्ले ॲड इज द व्हेरी गुड ऑप्शन विथ दॅट. कोणाचं इंटेन्शन आहे का नाहीये मला काही फरक नाही पडत. कोणी एक आजी आजोबा आहे ते माझा प्रोडक्ट विकत घेतीलच का ह्याची मला चिंता नाहीये. पण प्रत्येकाच्या तोंडावर जर माझ्या कंपनीचं नाव मला आणायचं आहे, चर्चेमध्ये माझी कंपनी आणायची आहे, तर मी काय करेल? फिजिकल वर्ल्डमध्ये मोठे मोठे होर्डिंग्स, पोस्टर्स असे लावेल ना, खूप मोठे बॅनर वगैरे प्रिंट करून लावेल. मग ते तर वाचणारे खूप लोक असतात ना, आपण का का लावतो तिथं बॅनर्स, होर्डिंग्स वगैरे? कारण की खूप साऱ्या लोकांनी ते पाहावं आणि त्यांना कळावं की हे एक व्हेरीफाईड कंपनी आहे आणि खूप दिवसांपासून आपण त्या कंपनीबद्दल ऐकतोय. तर कोणी जर मला विचारलं की मला डिजिटल मार्केटिंग शिकायची आहे, तर त्या माणसाच्या लगेच लक्षात येतं, अरे हो, मी एक बोर्ड पाहिला होता स्वच्छंद नावाचा, जा तू तिथं बघ आणि एन्क्वायर कर किंवा ऑनलाईन सर्च कर स्वच्छंद काही आहे का, तर तुला कळून जाईल. तसंच जसं आपण मोठे मोठे होर्डिंग, पोस्टर बघतो ना मोठ्या कंपनीजच्या, तसंच जर मला ब्रँडिंग करायची असेल तर इथे डिस्प्ले ॲड्स. हा एक त्याचा फायदा आहे. मग ब्रँडिंग कोणाला करायची असते सर? छोट्या कंपनी आहेत, त्यांना स्वतःची चर्चा वाढवायची आहे वेगवेगळ्या लोकेशन्सवर, तर त्यांना ब्रँडिंगची नेसेसिटी असते. किंवा मोठी कंपनी आहे आणि त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट लॉन्चेस आहेत. म्हणजे आता नेस्ले नावाची खूप मोठी कंपनी ऑलरेडी खूप वर्ष झाली इस्टॅब्लिश्ड आहे आणि खूप मस्त प्रॉफिट करते. त्यांना ब्रँडिंगची गरज असेल का? येस. का? कारण की तुम्ही मॅगीचा ते टेस्ट विसरले नाही पाहिजे, ऍटलीस्ट ती मॅगीचा प्रोडक्ट विसरले नाही पाहिजे, म्हणून रोज तुम्हाला मॅगीची काही ना काहीतरी ऍड असते. पार्ले. आता खूप सारे असे बिस्किट आहेत जे आपल्याला माहित नाहीयेत की ते पार्ले कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेत. कारण की त्यांचे वेगवेगळे नाव आहेत. 2020 आहे, पार्ले मोनॅको आहे, एक काही पण क्रॅकजॅक आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. खूप सारे बिस्किट आहेत जे पार्ले कंपनी मॅन्युफॅक्चर करते. अच्छा, प्रत्येकाला थोडी माहिती आहे की हे पार्लेचंच आहे, हे पण पार्लेचंच आहे, हे पण पार्लेचं आहे. खूप सारे जण असे आहेत की त्यांना माहीतच नाही अजून की संतूर कोणत्या कंपनीची हे आहे, साबण आहे. तर विप्रो नावाची जर कोणती कंपनी आहे, संतूर बनवते, संतूरचं साबण, ठीक आहे, बॉडी सोप, तर ते पण विकण्यासाठी तुम्हाला नेहमी नेहमी आठवण तर करून द्यावं लागेल की हे आमचा ब्रँड आहे, हे आमचा ब्रँड आहे आणि हा चांगला ब्रँड आहे, लोकांना आवडतोय आवडतोय आवडतोय. म्हणून आपण एक रॅन्डम टीव्हीवर एक मस्तपैकी ऍड प्रत्येकाला दाखवत फिरतो. का? आपलं ब्रँड नेहमी लोकांच्या डोक्यात राहावं. तसंच मी जर सोशल मीडियावर किंवा वेबसाईट्सवर दाखवत गेलो, जेणेकरून लोकांच्या डोक्यात नेहमी माझ्या ब्रँडविषयी, माझ्या कंपनीविषयी, माझ्या प्रोडक्टविषयी चर्चा त्यांच्या मनात असावी, त्यांच्या मित्रांमध्ये, फॅमिली मेंबर्समध्ये असावी ही चर्चा लोकांमध्ये, तर मला ब्रँडिंग करावी लागेल डिस्प्ले ॲड्स. किंवा एखादा नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे, महिंद्रा कंपनीनं नवीन कार लॉन्च केली आहे, लागेल ब्रँडिंग. मग ती कार लॉन्च केली आहे, लोकांपर्यंत कळेल कसं? प्रत्येकाला सगळेजण न्यूजपेपर वाचत नाही. आजकालचे टीनेजर्स तुम्हाला माहिती आहे की एकमेकांना बोलत सुद्धा नाही. मग काय करतील? मग त्यांच्या OTT प्लॅटफॉर्म्सवर किंवा त्यांच्या इतर वेबसाईट्सवर किंवा ॲप्लिकेशन्समध्ये कुठेतरी ॲड द्या, महिंद्रा हॅज लॉन्च न्यू बाईक और न्यू कार. मग तिथून लोकांना कळायला सुरू होईल की अच्छा, नवीन बाईक पण लॉन्च केली, कार पण लॉन्च केली आहे. बरोबर ना? तर अशा पद्धतीने तुम्हाला फायदे असू शकतात. नुकसान काय आहे? नुकसान सगळ्यात मोठं तर हेच डिस्कस करेल ह्या लेक्चरमध्ये मी की ब्रँडिंग करताना आपल्याला माहीतच नाही की त्याचा इफेक्ट
कोणत्या लोकांना दाखवल्याच्या नंतर चांगलं होणार आहे. मी जर फॉर एक्झाम्पल माझ्या नवीन महिंद्राच्या बाईकसाठी 1 करोड लोकांना ऍडव्हर्टाइजमेंट दाखवली, पण त्या 1 करोड पैकी फक्त 10% असे लोक होते जे टीनेजर्स होते, बाकी सगळे सिनियर सिटीजन, मिडल एज लोक होते, ज्यांच्यासाठी स्पोर्ट्स बाईक काही कामाची नाहीये. मग त्यांना ऍड दाखवून काही फायदा झाला का माझा असा खूप मोठा? नाही झाला. मेजर फायदा कुठे झाला? त्या 10% लोकांमध्ये झाला जे टीनेजर्स आहेत, जे कधी ना कधी पुढे जाऊन ती बाईक विकत घेऊ शकतील. बरोबर? म्हणजेच मी सांगण्याचा काय उद्देश आहे की इथे इन्व्हेस्टमेंट खूप हाय आहे, कन्व्हर्जन फार लो आहे. इन्व्हेस्टमेंट फार हाय आहे, कन्व्हर्जन फार लो आहे. पण डिस्प्ले ऍड्स मध्ये काय फायदा होतो की ज्याला ऍडव्हर्टाइजमेंट पाहिजे पण नाहीये किंवा ज्याला आपला ब्रँड माहित पण नाहीये, त्याला सुद्धा ऍडव्हर्टाइजमेंट आपली आपण दाखवू शकतो. हा याच्यामध्ये फायदा आहे. तर ह्याला म्हणतात डिस्प्ले ऍड्स. आणि डिस्प्ले ऍड्स विषयीची थोडीशी माहिती आपण पाहिलेली आहे. अजून ह्याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत आणि गुगल ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे गुगल ऍड्स नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये डिस्प्ले ऍड्स कसे रन करतात हे पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया.